नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी तुम्हा सगळ्यांना आवडतील अशी चोपड्या दोडक्यातली फळे ही रेसिपी घेऊन आली आहे. खूप सोपी आणि झटपट तयार होते आणि नेहमीच्या दोडक्याच्या भाजीला एकदम वेगळी चव देते. ही रेसिपी माझ्या घरच्यांना खूप आवडते आणि माझ्या बालपणीच्या आठवणीशी जोडली गेलेली आहे. सगळ्यांची फेवरेट आणि बनवायला सोपी. चला तर मग लगेच सुरुवात करूया. यासाठी मी 1 पाव दोडके स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे. याचे असे देठ काढून घ्यायचे आणि हे चिरून घेऊ. हे दोडके जास्त बारीक नाही किंवा जास्त जाड पण चिरायचे नाही. सगळे दोडके अशा प्रकारे चिरून घेतले. भाजी पोळी बनवायचा जर कंटाळा आला असेल तर ही फळं तुम्ही नक्की बनवा. यासाठी 1 कप कणिक घेतली. एका भांड्यामध्ये ही कणिक काढून घेऊ. यामध्ये मीठ, चवीपेक्षा नेहमीपेक्षा जास्त थोडंसं मीठ घालायचं आणि 1 टेबलस्पून तेल घालू. तेल घातल्याने ही फळं आतमधून खूप नरम राहतात. पाण्याच्या मदतीने छान एक सेमी सॉफ्ट डो लावायचा. नेहमीच्या कणकेपेक्षा पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट आणि जास्त कडक पण नाही असा हा डो लावून घ्यायचा. 5 मिनिटे तेल लावून कणिक मुरायला ठेवायची. ही फळं तुम्ही नक्की बनवा. झटपट होतात आणि चवीला अप्रतिम आणि वेगळे काहीतरी खाल्ल्याचा आपल्याला भास होतो. या प्रकारे 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवू आणि आता थोडंसं तेल लावून ही पीठ मळून घेऊ. छान चुरून घ्यायचं. कणकेच्या पुरीपेक्षा लहान गोळे याचे बनवायचे. हाताला तेल लावून यांना फळांचा आकार द्यायचा. हाताने जर तुम्ही ही फळं वळली तर खूपच छान. पण जर तुम्हाला असे जमत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता. पण हाताने बनवल्याची चव वेगळीच लागते. हे बघा, मध्ये थोडंसं जाड ठेवा आणि काठाकडून तुम्ही पातळ पातळ करत जा. अशाच प्रकारे आपण परत बनवून दाखवते तुम्हाला. काठावर पासून आपण वळायला सुरुवात करायची आणि मध्ये थोडंसं जाड राहू द्यायचं. अशा प्रकारे पातळ, जितकं पातळ होईल तेवढे पातळ हे फळं तयार करायची. सगळे फळं आपण बनवून घेऊ. लाटल्यापेक्षा हाताने बनवलेल्या फळाची चव वेगळी लागते, कारण की ती हाताने तेवढंच जाडी किंवा तेवढंच पातळ तयार होते. सगळी फळे तयार झाली आहे. आता आपण यासाठी 1 मिरची आणि 4 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात घेऊन हे कुटून घेऊ. फळं तुमच्या भाजीच्या प्रमाणात बनवावी लागतात. भाजी कमी असेल तर फळं कमी पचतात आणि जास्त असेल तर जास्त पचतात. फोडणीसाठी ठेचा आपण बनवून घेतला. आता पॅनमध्ये तेल घ्यायचं. 1 पळी तेल घेऊन घेऊ. कमी जास्त घेऊ शकता. मोहरी, जिरे. पारंपरिक रेसिपीमध्ये कोणतेही जास्त मसाले पडत नाही. बेसिक मसाल्यात ही रेसिपी चविष्ट तयार होते. 1 कांदा आणि ठेचा घालून ही परतून घेऊ. कांदा नरम होईपर्यंत शिजवा.
यामध्ये अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धने जिरं पूड, हळद, चवीनुसार मीठ, सगळे जिन्नस चांगले भाजून घ्या. यामध्ये घोटभर पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले छान शिजून येतील. आता यामध्ये ही चिरलेली दोडकी घालायची. मसाल्यात दोडकी चांगली हलवून घ्या. चांगली घोळवून घ्यायची. खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे ही. 60 वर्षापासून मी माझ्या आई आजीला करताना बघते. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला वेगळं काहीतरी आणि छान चविष्ट खाल्ल्याचा भास होईल. आणि यासाठी पॅनचाच वापर करावा. पॅनसारखं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे ही फळं व्यवस्थित बसतात. आता या भाजीवर ही फळं आपण ठेवून घेऊ. भाजीला दोडक्याच्या भाजीला पाणी खूप सुटते, मग ती भाजी पानसट होते. ही पहा त्या काळची जुनी कल्पना आहे की त्या पाण्यावर जो भाजीला पाणी सुटते त्या पाण्यावर ही फळे शिजतात. 5 मिनिटानंतर परतून घ्या. 5 मिनिटात ही भाजी शिजते आणि फळं पण शिजतात. 5 मिनिटानंतर आपण परतून घेऊ. तर मित्रांनो, आपली सोपड्या दोडक्यातली ही फळं तयार झाली आहे. उलटून पलटून घेऊ आपण आणि परत थोड्या वेळ शिजू देऊ. खूप साधी, चविष्ट आणि घरगुती. नक्की करून बघा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. मी आशा करते